स्त्रियांच्या दुःखाविषयी अनेक कविता लिहिल्या गेल्या आहेत. स्त्रियांच्या समृद्धीविषयी सुद्धा अनेक कविता लिहिल्या आहेत. पण ह्या दोघी कवितांचा विरोधाभास एकाच कवितेमधून मांडणारी ही कविता आहे. सईबाई ग, कवयित्री अरुणा ढेरे. तर मी तुमच्यासमोर सादर करते आणि त्यानंतर आपण ह्याविषयी बोलूया. ठीक आहे. कवितेचं नाव आहे सईबाई ग. सईबाई ग, सईबाई ग, सईबाई ग, सईबाई ग, तुझा बंगला मोठा, तुझा बंगला मोठा. सईबाई ग, सईबाई ग, तुझा राणीचा ताठा, तुझा राणीचा ताठा. उठतीये माडी आणि झुलतीये गाडी, तुझ्या राजाचा पसारा मोठा, तुझा राणीचा ताठा, तुझा राणीचा ताठा. सईबाई ग, सईबाई ग, तुझं मोत्याचं नाणं. सईबाई ग, सईबाई ग, सोन्या चांदीचं लेणं. रेशीम साडी आणि फुलांची माडी, तुझ्या राजाचा इशारा मोठा, तुझा राणीचा ताठा, तुझा राणीचा ताठा. सईबाई ग, सईबाई ग, तुला कशाचं ऊन. सईबाई ग, सईबाई ग, सारं राजाचं देणं. काय त्याला हवं आणि तसं वागावं, तुझ्या राजाचा दरारा मोठा, तुझा राणीचा ताठा, तुझा राणीचा ताठा. सईबाई ग, सईबाई ग, कागड डोळ्या पाणी. सईबाई ग, सईबाई ग, काय झाले काही. सांगू नको काही, सारे कळले ग बाई. तुझ्या राजाचा तुरुंग मोठा, तुझा पोकळ ताठा, तुझा पोकळ ताठा. तर अशी ही कविता आहे. आणि तुम्हाला कळालंच असेल की ही सईबाई, मला तर असं पर्सनली या कवितेमधून मी जो संदर्भ घेतला, मला असं वाटतं सईबाई म्हणजे शिवाजी महाराज यांच्या पत्नी, त्यांच्याविषयी त्यांना एक रेफरन्स देऊन ही कविता लिहिलेली असू शकते की राजाची राणी म्हणजे तिच्याकडे सगळं आहे, तिला कशाचीही कमी नाहीये, तिचीच सगळं म्हणजे फुलांची माडी, रेशीम साडी आणि सगळ्यावर तिचा अधिकार आहे. पण तरी सुद्धा तिला तिचा नवऱ्याचा जो वेळ असतो, त्या नवऱ्याचा सहवास असतो, ते मिळणं खूप कठीण असतं, खूप दुर्मिळ असतं. हे काहीच ह्या कवितेतून सांगितलेलं आहे. आणि शेवटचं जे वाक्य आहे की तुझ्या राजाचा तुरुंग मोठा, तुझा पोकळ ताठा, तुझा पोकळ ताठा, यावर खरंच डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. आधी खूप छान तिच्या समृद्धीविषयी लिहिलं गेलं आहे आणि त्यानंतर अचानक की म्हणजे आपण इंग्रजीमध्ये म्हणतो ना की ग्रेट पॉवर कम्स विथ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. तर असंच असतं राजाचं सुद्धा की खूप जबाबदारी असते आणि त्यातून एक माणूस म्हणून, एक नवरा म्हणून सगळं त्याच्याबद्दल काहीतरी कॉम्प्रोमाइजेस होतात. तर हे ह्या कवितेतून सांगितलेलं आहे. तुम्हाला ही कविता कशी वाटली हे मला नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा आणि आवडली असेल लाईक सुद्धा करा. तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि प्लीज ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मला इंस्टाग्रामला फॉलो करा @grishma_विस्पुदे. त्याची लिंक सुद्धा मी देते तुम्हाला खाली. धन्यवाद.